कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, या कुन्देन्दुतुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः, मूकं करोतु वाचालं पंगुं लंघयते गिरिः, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्, यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्त देवैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा, ध्यानावसिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातं न विदुषुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी। तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं। विठाला 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 विठाला, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी ना सता अणिक साधन, वहातसे आन विठोबाची। तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः। निंदा स्तुती समान मानणारा, आणि वाणीचे नियमन साधणार, आपलं जीवन आणि शरीरात प्राण राखून ठेवणे म्हणजे
जिवंत राहण्यापुरते जे काही मिळेल त्याने संतुष्ट राहणारा किंवा संतुष्ट होणारा आणि एक नियत नेमलेले राहण्याचे स्थान त्याला नाही, पत्ताच नाही त्याला. आता इथे तर थोड्या वेळाने कुठं, त्याच्यानंतर तो कुठं राहील काय त्याला पत्ता नाही. आपल्याला विचार तुम्ही कुठं राहता, आपण पत्ता सांगू, पण त्याला पत्ता नाही. त्याला घर नाही, दार नाही, काय नाही, काय सगळं विश्वाची माझे घर. हे सर्व विश्व त्याचं घर आहे. हा, जिथं राहिला तिथं ते त्याचं घर, तेवढ्यापुरतं, तेवढ्या कामापुरतं, लागू कामापुरतं फक्त, आहे की नाही. पुन्हा तिथून उठलं गेला, संपलं. आणि तिथं राहतो तरी किती वेळ, तो काही वेळापुरतं राहावं असं त्याचा नियम आहे. म्हणून जिथं राहील तेच त्याचं घर. आणि बुद्धी जी काही चंचल नाही, बुद्धी स्थिर. आणि परमधर्माविषयीची जी बुद्धी आहे ती त्याच्यावर श्रद्धा, परमधर्माविषयीची बुद्धी स्थिर असणारा. गटकत इकडं असं नाही, अस्थिर नाही. त्याला स्थिर म्हटलंय, चित्ताची एकाग्रता म्हटलंय. म्हणून त्याची बुद्धी कधी डळमळीत नसते. असा जो भक्तिमान पुरुष, असं म्हटलंय, भक्तिमान पुरुष म्हटलंय त्याला, की जो ज्ञानी भक्त आहे. तर काल आपण या श्लोकावरच्या काही ओव्या बघितल्यात. आज पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्या बघू. माऊली म्हणतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहाला. काय आहे त्याची पक्की समजूत झालेली असते. आपल्याला जर विचार, तुमचं घर हे बघा ना, आताच कंपाऊंड केलं त्याला सगळ्या बाजून, ही एवढी जागा आणि आतमध्ये असणारं घर, मग तेवढं घर आहे. एवढंच घर आहे माझं, म्हणजे संकुचित आलं आहे की नाही. आपली बुद्धी, आपण म्हणतो ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपले विचार कुठं, आपलं घराचं कुंपण आहे तिथपर्यंत विचार आपले, किंवा आपल्या गावाचं शिव आहे तिथपर्यंत. बाहेर गावी जाऊ म्हणा बरं तुम्ही, आहे का नाही. जास्तीत जास्त गाव काय केलं, श्रामपूर मधलं गल्ल्या माहिती नाही काय आहे ते. बुद्धी जी आहे ती संकुचित, तेवढ्यापुरती, त्याच्या पलीकडे नाही. पण तो जो व्यक्ती आहे, तो जो भक्त आहे भगवंताचा, तो म्हणतो हे विश्वची माझे घर, आईची मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण लहाला. स्थावर जंगम जे काही सर्व काही आहे तो स्वतः आपण झाला, आपण झाला. त्याची मती स्थिर आहे अशी. आणि त्याची पक्की समजूत झाली की हे सगळं विश्वाचं आपलं घर आहे.
आपण आपलं फक्त का तेवढ्या पुरतच म्हणतो आपलं. ऐक आपलं म्हणजे काय? आपल्या नावावर आहे तेवढं, एवढं तेवढंच आपलं आहे. पण याचं सगळं याचं काही नावावर नाही काहीच नाही. याचा उतारा कुठं काढता तुम्ही? ज्याचं विश्वघर आहे तिथं कोणाकडं उतारा मिळत? आपण जर गेलो तलाट्याकडं तर त्याला म्हणलं तर अमक्या नंबरचं सर्वे नंबर आहे माझं नाव असं असं आहे, मला तेवढं उतारा द्या 7/12चा 8 द्या. तो लगेच त्याला लॅपटॉप काढेल, त्याचं नंबर बटन दाबलं का लगेच तुम्हाला होणार हे तुमचा उतारा घ्या. तसं आता आहे विश्वची माझी आहे घर म्हटल्यावर याचा उतारा कोणाकडे आहे? याचा उतारा भगवंताकडे आहे, त्याच्याकडे जेणे हे विश्व निर्मिले. ज्याने विश्व निर्माण केलं आणि त्याला सगळं अंतर्ज्ञानाने आपली बुद्धी कशी आहे, आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो, काय करतो, हे सगळं त्याला अंतर्ज्ञानाने समजतं. आहे का नाही? त्याच्या ठिकाणी ते ज्ञान भगवंताच्या ठिकाणी आहे म्हणून तो समजू शकतो तुमची बुद्धी कशी आहे, तुमच्या अंतरंगामध्ये काय विचार चालू आहे. हे सगळे विचार त्याला कळतात. मग याची अशी पक्की समजू द्या, अशी मती जयाची स्थिर. मती म्हणजे बुद्धी स्थिर झालेली आहे. मग तो चराचर सगळं झालेला आहे. मग याही वरी पार्था माऊली म्हणतात, माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी. मग अशा प्रकाराने जो कोणी भक्त आहे माझा, तो पूर्णत्वाला पोचलेला आहे. माझ्या भजनामध्ये त्याला आस्था आहे. त्याला मी काय करतो आहे, भगवंत म्हणतात आपल्या मुकुटाप्रमाणे मी त्याला धारण करतो डोक्यावर. एवढी पदवी त्याला दिली. उत्तमाची मस्तक खाल विजे हे काय कौतुक परिमानो करीते तिनी लोक पयवणिया. पयवणिया याचा अर्थ आहे पाय धुतल्यानंतर जे तीर्थ तयार होतं. देवाचे पाय धुतो ना आपण, म्हणजे तीर्थ होतं ना, तसं त्या व्यक्तीचे पाय धुतल्यानंतर जे तीर्थ होतं पयवणिया. म्हणून जो उत्तम पुरुष आहे भगवंत म्हणतात. आणि उत्तम पुरुषाच्या ठिकाणी मस्तक लावणं काही विशेष नाही, परंतु ज्या व्यक्तीच्या समोर, ज्या व्यक्तीच्या पुढे त्रिभुवनातील लोक, त्रिभुवनातील बरं का, म्हणजे कोणतं त्रिभुवन? पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ, म्हणजे मृत्यू, स्वर्ग, पाताळ या तिन्ही भुवनातील लोक त्याचं तीर्थ घ्यायचं पायाचं. ऐक नाही कसं आहे. त्याला ते तीर्थ घेऊन त्याला धन्य मानतात. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. अशा संतांचं दर्शन झालं की धन्य, दिन धन्य आहे, दिवस धन्य आहे. म्हणून धन्य मानतात. असा जो मी तो त्याला मस्तकावर धारण करतो देव म्हणतात. मग जो असा पुरुष आहे रामकृष्ण आहे, त्याला मी काय करतो, डोक्यावर घेतो. तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणीजे प्रकाशू जरी होय श्री गुरु सदाशिवू.
तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील. रामकृष्ण श्री शंकर गुरु होतील तर समजणार ना की नाही. परी हे असो आता महेश आते वनिता आत्मसुती होता संचरू असे. राहू दे ही गोष्ट, कारण शंकराचे वर्णन करू लागलो तर आपली स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे. यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे अर्जुना मी वाये शिरीतया. श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हा दृष्टांत जो काही आहे या ठिकाणी काही तो बरोबर नाही. म्हणितले रमा नाही अर्जुना मी वाये शिरीतया. अशा या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो. जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा दे. पुरुष सिद्धी मोक्ष सिद्धी या सिद्धी आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आपल्या संस्कृतीचे 4 आधारस्तंभ आहेत. पहिला आहे धर्म, दुसरा आहे अर्थ, तिसरा आहे काम आणि चौथा आहे मोक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 जे सिद्धी आहे, ज्या आधारस्तंभ आहेत. तो पुरुष चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असताना तो जगाला आदर्श घालून जातो किंवा एक आदर्श देऊन जातो जगाला. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे. तो अधिकारी आहे कैवल्याचा अधिकारी. म्हणजे कशाचा? कैवल्य म्हणजे ब्रह्मप्राप्ती, प्राप्तीचा अधिकारी आहे. आणि काय करतो? मोक्षाची सोडी बांधी करी. सोडबांध करतो कशाची? मोक्षाची. परंतु तो पाण्याप्रमाणे काय असतो की जळाची परी तळवटू घे, म्हणजे नम्र असतो. मनोनी गा नमस्कार तया ते आम्ही माधा मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही. म्हणून त्याला आम्ही नमस्कार करतो. देव म्हणतात आपल्या मस्तकावरती त्याला धारण करतो. देव म्हणतात आणि त्याची टाच श्री वात्सलांछन चिन्ह आमच्या हृदयावरती आमच्या छातीवरती आम्ही काय करतो? हो, धारण करतो. आमच्या हृदयावरती त्याचं वात्सलांछन चिन्ह धारण करतो. कारण की त्याची पात्रता तेवढी आहे त्या भक्ताची. तयाची या गुणांची लेणी लेवू आपले वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. तया गुणांची लेणी म्हणजे अलंकार. लेणी लेवू आपले वाणी आपल्या वाणीकडून धारण करू. त्याचे गुरुरूपी अलंकार आम्ही काय करू? तर आपल्या वाणीकडून धारण करू आणि त्याचे गुणानुवाद आम्ही गाऊ.
त्याचे कीर्तिरूप अलंकार कानांकडून धारण करू. त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ऐकू. तो पहावा हे डोळे म्हणून चक्षुषी मज डोळे. हातीचे नेलीला कमळे पूजू तया ते. असे जे माझे भक्त आहेत, देव म्हणतो असे आत्तापर्यंत सांगितले असे नाही का, जे माझे भक्त आहेत अशा प्रकारे राहणारे वागणारे. म्हणून चक्षुषी मज डोळे त्यांना पाहावे असे डोळे आम्हा झाल्यावरून. नेत्ररहित जसा जो मी तो अवतार धारण करून पाहतो व नेहमी आमच्या हातात असणाऱ्या लीला कमळाने त्या भक्ताचे पूजन करतो. म्हणजे तो भक्त तर देवाचं पूजन करतो पण देव त्याचं पूजन करतो हातातील कमळाने. म्हणून भगवंताच्या हातात कमळ आहे का नाही. शंख चक्र गदा कमळ, त्या कमळाने भक्ताची पूजा करतो देव. बघा हा, श्रद्धा असावी, निष्ठा असावी, एवढी भक्ती असावी, त्याच्या हित सांगितल्याप्रमाणे असावी. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया सांगाचे नि सुरवाडे मज विदे हा देह धारण घडे किंबहुना आवडे निरुपमू. भगवंत काय म्हणतात, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. मी निर्माण झालो भक्तासाठी, त्या भक्तांसाठी. दोन्ही हात काय केलेले, धारण केलेले आहेत. दोन्ही हात कशासाठी धारण केले देवाने, आलिंगावया, आलिंगन देण्यासाठी भक्ताला. त्याच्यासाठी मी अवतरलोय. निर्गुण निराकाराचा सगुण साकार झाला भगवंत. अनंत अवतार धरले भक्ता कारिणी, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरिले भगवंताने. म्हणून तया संघाचे सुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू. त्याच्या संगीताच्या सुखातिशयाने निराकार जो मी, त्या मला देह धारण करावा लागला. फार काय सांगावे, ते माझे जीव की प्राण आहेत. फार काय सांगावे. हो, त्याला एवढा जुलचा काटा जरी भरला तरी माझ्या हृदयाला दुःख होतं. देव म्हणतो काटा टोचला तरी, आहे का नाही. तुकाराम महाराजांची पत्नी भंडारे डोंगरात तुकाराम महाराज कुठं आहेत बसलेले आज. त्यांच्या पावलावरून ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, तसं ती चालायची. पण चालता चालता काटा मोडला, काटा भरला. काटा भरला फक्त तिला. आणि म्हणा अरे पांडुरंगा विठ्या. ती काय नीट बोलत नव्हती देवाला, अधिकार होता तिचा, कारण की तो एवढा मोठा भक्त होता ना. काय तुकाराम महाराज, आणि त्याचं कार्य करत होती ना, भक्ताचं कार्य करत होती ना, ऐका नाही. पत्नी काटा मोडला तर तो धावून आला. अगं अगं थांब 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 म्हणलं. काय काय काटा मोडला का म्हणाले. तू कोणी एवढं सांग मला फक्त. अगं हे काय गाया चारितो म्हणे विठ्या, विठ्या गुरकी, इथं गाया चारितोय मी. तो वर धरलेला पाय त्याने तसा धरून तो काटा उपसून घेतला आणि हात फिरवला.
बरं झालं, काहीच वेदना होऊ नये दी, तेवढी ताकद संतात. म्हणून तो वेदना होऊ देत नाही. तया संघाचेनी सुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे किंबवणा आवडे निरुपमू तेणेशी आम्हा मैत्री येत कायसे विचित्र परी तयाचे चरित्र ऐकती जे. म्हणून देव म्हणतो तेच आमचे परम पवित्र आहेत, ते भक्त आमचे परम पवित्र आहेत. ती सांगण्यात विशेष गोष्ट कोणती? इतकंच नव्हे, त्याचे चरित्र जे आहे ते ऐकतात. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. असे ते भक्त माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा जे करतात, जे चरित्र ऐकतात ते काय होतात? जे भक्त चरित्राचे प्रसिद्धी तेही प्राण परवते आवडती हे निरुते. प्राण परवते आवडते, प्राणापेक्षाही मला जास्त आवडते आहेत. तेव्हा हे अर्जुना, जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगी समस्त योग रूप. म्हणून अर्जुनाला सांगितलंय भक्तियोग. आपल्याला त्याच्या अर्जुनाला सांगितलं म्हणून आपल्याला प्राप्त झाला. आपण तो घेतो का? घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग अर्जुनाला सांगा, आपण नाही घ्यायचं का? काय घ्यायचा? पण ही जी भक्ती नाही का भगवंताची, सरळ सरळ भक्ती सांगितलेली आहे देवाची. त्याच्यात आडकाठी काही आहे का? आपण ऐकलं सगळं. न करण्यासारखं काही आहे का? जे संतांनी आतापर्यंत केलं, सकल संतांनी, तीच भक्ती इथे आहे. तोच भक्त आहे खरा देवाचा. म्हणून फार अवघड काही नाही, हा एक योग आहे. मग ते योग करायला तरी येते. असे हात करावं लागतं, असं वर करावं लागतं, असं करावं लागतं, उलटं पालटं व्हावं लागतं, नाही का? ते योग, तो योग. पण इथं अनेक योग सांगितले देवाने. हा नाही तर तो, तो नाही तर तो, तो नाही तर तो. तस्माद योगी भवार्जुन, भगवंत म्हणतात योगी हो. म्हणून जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समस्त योग रूप. भक्ती योग सांगितलाय. भगवत प्राप्तीच्या उपायाने भरलेला असा संपूर्ण हा भक्ती योग आहे. तो सांगितला भगवंताने अर्जुनाला. जेणे मी प्रीती करी का मणी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थिती ये. ज्याच्यावर मी एवढं प्रेम करतो, जेणे मी प्रीती करी, एवढं प्रेम करतो मी ज्याच्यावर. कोणावर? भक्तावर. ज्या योगाच्या स्थितीची एवढी थोरवी आहे की ज्याच्यावर मी एवढे प्रेम करतो आणि ज्याला आपल्या मनात व मस्तकात धारण करतो. मस्तकावर, मनात धारण करणं आणि मस्तकावर धारण करणं हे दोन्ही पाहिजे. देव मनात तर माझे तो राहतो सतत.
जसं मी त्याच्या मनात राहतो सततम कीर्तयंतो मा, तसं तोही माझ्या मनात असतो. पण मनात असतो पण त्याला डोक्यावरही घेतो मी. जसं आईचं मुलं खूप लाडकं असतं ना, आईचं चित्त त्याच्यावरच असतं. लहान खेळतं नाही, पुढं जातं का काय, काय होतं काय, जसं तिच्या मनात असतं, हृदयात असतं. त्याने थोडं आई करू द्या की लगेच धावत पळत जाते. पण त्याला डोक्यावर पण घेते आई, घेते की नाही, खांद्यावर घेते, कडेवर घेते, सगळ्या अंग खांद्यावर खेळवते आई त्या मुलाला. तसं भगवंत हा त्या भक्ताला फार डोक्यावर घेतो. आपण म्हणतो फार डोक्यावर घेतलं हो तुम्ही याला, म्हणतो की नाही एखाद्याला, काय डोक्यावर घेतलं हो त्याला. पण तो भक्त आहे म्हणून देव म्हणतात की त्याच्या हृदयात मी आहे, माझ्या हृदयात तो आहे, त्याला डोक्यावर मी घेतो. अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी आपण पूर्ण केला. माऊलींनी ज्या ओव्या केल्या, ज्ञानेश्वर माऊलींनी, त्याचं सरळ सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनाचं आपण काही जास्त सांगितलेलं नाही याच्यामध्ये काही, आणि सांगू पण नाही. त्या पद्धतीने ही चाललेली सेवा आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. आता शेवटचा श्लोक उद्याला राहिलेला आहे, तर उद्या तेवढा शेवटचा श्लोक घेऊन आणि उद्या संध्याकाळी समाप्ती राहील. सर्व लोकांना सांगा उद्या संध्याकाळी भाकरी घेऊन या, समाप्ती उद्या संध्याकाळी आहे. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.